कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा मेघना बोला। सॉरी सर, आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही। नाही इट्स ओके, बोला काय झालंय? कुठपर्यंत पोहोचलात सर? म्हणजे मी मी घरी आलोय केव्हाच। सर, मी पुस्तकात कुठपर्यंत पोहोचलात ते विचारते। ओ ऑफिसमध्ये तुम्ही म्हणालात की कॉलेजमध्ये असताना हे पुस्तक तुम्ही अर्धवट वाचलं होतं। मला वाटलं आता हातात आल्यावर स्टार्ट केलं असेल वाचायला। नाही, मला सुरुवात करायची आहे वाचायला, बट वेळ मिळत नाही, हो ना? हो, म्हणजे थोडा बिझी होतो म्हणून अजून स्टार्ट केलं नाहीये मी। सॉरी, पण एक सांगू का? आजकालच्या धावपळीच्या जीवनात ना पुस्तक वाचायला कधीच वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो। राईट, मी करतो स्टार्ट वाचायला पुस्तक। ओके, बाय। बाय। झोपल्या दोघी? नेत्रा, 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 शांत हो, शांत हो प्लीज। नेत्रा, बघ, जे काही झालंय ते माझ्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग आहे। हं? पण आपण काळजी घेऊया ती रीमाची। तुझ्या तक्रीब आपल्या रीमापर्यंत पोहोचला आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही। एवढे कसे बेसावध राहू शकतो आपण? तर आपण अजूनही वेळ गेली नाहीये। बघ, तुम्ही सगळ्यांनी जे आता ठरवलं ना, आपण तसंच करू। आणि त्या बंटी बाबांनी रीमाच्या मनात जे काय भरू ठेवलंय त्याचं काय करणार होतं आपण? तुम्हाला माहितीये रीमा मगाशी काय म्हणाली? ती मला म्हणाली, तू माझी आई नाहीयेस, माझी आई मेलेली आहे। ती म्हणत होती मी तिची आई नाहीये, मी तू सावध राहीयेस माझी। हे असं सगळं तिच्या मनात भरलं आणि आपल्यापासून जवळपास तोडलंय त्यांनी आपल्या मुलीला। हो, आणि त्यात असं सुद्धा म्हणाले की जशी रुपाली म्हात्रे तुमची सावत्र होती आणि तुम्हाला त्रास द्यायची, तशी मी सुद्धा तिला त्रास देते। ती माझी सावत्र मुलगी म्हणून मी तिला नीट वागवत नाही असं म्हणत होती। आणि हे सगळं कमी होतं तर रीमा असं सुद्धा म्हणत होती की तिचा या घरात कोणावरच विश्वास नाहीये, फक्त ते आईस्क्रीम वाले आजोबा जे काही सांगतात ना ते घर आहे, बाकी सगळं खोटं बोलतात। आपली रीमा खूप खूप दूर गेली आपल्यापासून मनाने। मित्रा, असं काही होणार नाहीये। हं? आपण बोलूयात रीमाशी। नाही ऐकणार, आपण समजावूया तिला। नाही, मला माहितीये ना ती कोणाचं काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये। मित्र, बघ, तू प्लीज अशी खचू नको जाऊस। सगळं खूप भयंकर आहे। तुझ्या लक्षात येतंय का? शतग्रीव परत आले आणि या वेळेला तो पूर्ण ताकदीनिशी परत आलाय।
कारण त्याला विरोचकाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. खूप मोठं संकट आलंय आपल्यावर आणि या संकटाशी लढायला आपण तयारच नाही आहोत. कारण आपलं घर विभागलं गेलंय, कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी एकमेकांकडे धड बघत सुद्धा नाही. अशा परिस्थितीत आपण ते शक्तिशाली शतग्रीवशी कसे लढणार आहोत? या मैथिली मॅडम ऑफिस जॉईन करणार आहेत. कशासाठी? काय ऑफिसमध्ये काय जत्रा वगैरे भरली की काय? आणि हे कोणी ठरवलं? अद्वैत, तू? कोणाला विचारून ठरवलंस? आधी हे सगळं काय चाललंय? इतकी वर्ष त्या शतग्रीवची भीती घालून मैथिलीताईंना घराबाहेर पडू न देण्याचा हट्ट केला तुझ्या बायकोने. मग आता हा असा अचानक निर्णय का घेतला? काय प्रॉब्लेम आहे यांचा? हे आपल्याला विश्वासात का घेत नाहीये? फाल्गुनी, प्रश्न विश्वासात घेण्याचा नाहीये. आता सिच्युएशन अशी कसली सिच्युएशन? काय सिच्युएशन? सिच्युएशनचं मला काही सांगू नकोस प्लीज. अरे त्यांना घरात कंटाळा आला असेल तर विरंगुळा म्हणून दुसरं काहीतरी करायला सांग ना. ऑफिसला यायची काय गरज आहे? तेजस भाऊजी, प्लीज एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्हाला काही समजून घ्यायचं नाहीये. पण जर त्या ऑफिसला आल्या तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी PhD केली आहे, त्यांचा आपल्या ऑफिसला फायदाच होईल. खा ना. त्याला अजून काय हवं असेल तर द्या, पण शांत बस जरा. कुठेही तोंड उघडू नकोस. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यातलं बोलायचं नाही. आर्किओलॉजीमध्ये PhD आणि आपलं ऑफिस काय संबंध आहे का या दोन गोष्टींचा? जर अद्वैत ब्रू आणि नेत्राने हा डिसिजन घेतलाय तर त्यामागे काहीतरी व्हॅलिड रिझन असेल ना. असेल ते त्यांना माहिती आहे, मला काही माहित नाही त्यातलं. अरे त्यांना घरात ठेवून घेतलं ना हेच खूप आहे. तेजस ठेवून घेतलंय म्हणजे? मावशी आहेत त्या, त्यांचा या घराशी काहीतरी संबंध आहे. या घरातल्या आहेत त्या, कोणी परक्या नाही आहेत त्या. अद्वैत भाईजी, ऐसे देखा जाए तो मैथिली मैडम तेजसला सख्खा मौसीच तुमचा नाहीये. तुम्ही का त्यांची साईड घेताय? फाल्गुनी, तेजस पुरे आता. इंद्राणीताई, तुम्हाला तरी पटतंय हे सगळं? इतकी वर्ष मैथिलीताई आपल्या घरात होत्या, नेत्राने यांना इथे आसरा दिला का? कारण यांच्या जीवाला त्या शतग्रीव पासून धोका आहे म्हणून ना. मग आता अचानक काय झालं? मैथिली ऑफिसला जाणार आहेत हे ठरलंय आणि ह्यात बदल होणार नाही. कोणाची इच्छा असो अथवा नसो, मैथिली ऑफिस जॉईन करणार. आणि अद्वैत, या ऑफिसमध्ये कोणी यायचं नाही हे मी ठरवणार. कोणाला काही सांगायची गरज नाही. आणि आजही कंपनीचा मालक मीच आहे. आणि हो, आजपासून मी पुन्हा ऑफिस जॉईन करतोय आणि माझ्याबरोबर मैथिली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.